तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मामाच्या गावची ओढ कशाला म्हणतात तर ते ह्याला म्हणतात. नेतो जाऊ दे नेतोय उरक उरक जा. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर पहिल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणल्या की त्या सुट्ट्या जीव की प्राण असायच्या. त्या सुट्ट्यांमध्ये अभ्यासाचा लोड नसायचा, दिवसभर खेळणं असायचं, मामाच्या घरी जाणं असायचं, म्हणून त्या सुट्ट्यांची लय ओढ असायची. पण आता उन्हाळा येतो पण त्या सुट्ट्या काही येत नाही. पण ह्या पिल्लांसाठी आहे ना त्या सुट्ट्या अजून पण येतात. जसं की माझ्या बाचीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि ह्याची सगळी मला माहिती असून पण मी आज त्यांच्या घरी काल तोडलेल्या काही रेगून गेलतो. म्हणल्यावर मी माघारी निघतानी तिचा असा माग लागायचा कार्यक्रम होणारच होता आणि त्याची सुरुवात बाईने अशी दरवाजा आडून केली. मला जाऊ दे की बाहेर. ही चाल बाई जशी हारली तशी बाईने लगेच दुसरी चाल खेळायला सुरुवात केली. त्याच्यात सगळ्यात आधी तर बाईने आमच्या पप्पांना फोन केला. बाबा पण ह्या कॉलचा पण काही उपयोग नाही झाला. तसा बाईने लगेच बारकाल्या पोरांच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला, म्हणजेच रडायचा कार्यक्रम सुरू केला. हो आन बिलगून भाची एवढी रडतीत म्हणल्यावर मामा पागाणारच आणि बहिणीला कसं पण म्हणून भाचीला सुट्ट्यांना गावाला नेणारच. मग तुमच्या पण घरी अशी माग लागणारी पोरं आहे का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर तुम्ही पण मामाची तर सुट्ट्यांना जायचा का नाही आणि असं माग लागायचं का नाही ते पण सांगा. तवर आहे ना मी काही रे घेऊन बारक्या बहिणीच्या घरी जातो. तिथं गेल्यावरती आमचा गुड्ड्या पण पळत नाचत आला. पण माघारी निघताना मी जसं त्याला बाई केला तसं त्यांनी पण रुसायचा कार्यक्रम सुरू केला. मग तुमच्याकडे पण असं रुस्क बाचा बाचे असते तर त्यांना ही रील शेअर करा आणि फॉलो लाईक पण करा की राहू.